समृद्ध जीवनचे मालक महेश मोतेवार यांच्या मालमत्तेवर सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे। रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावात असणाऱ्या समृद्ध जीवनच्या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला। या छाप्यात सीबीआयकडून 3 कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। या फार्म हाऊसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी। समृद्ध जीवनचे मालक महेश मोतेवार यांच्या मालमत्तेवर सीबीआयने टाच आणायला सुरुवात केली आहे। सध्या आपण उभे आहोत ते कोतवडे या ठिकाणी। कोतवड्याचा समृद्ध जीवनचा हा फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसवर सीबीआयने एक छापा मारला होता आणि या छाप्यामधले सीबीआयने महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ती जप्त केली आहेत। महत्त्वाचं म्हणजे सीबीआयचं काल पथक या ठिकाणी दाखल झालं आणि पथक दाखल झाल्यानंतर पथकाने या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं आणि या सर्च ऑपरेशनमध्ये सीबीआयने महत्त्वाची इथली जी कागदपत्रे जी आहेत या फार्म हाऊसच्या संदर्भातली ती जप्त केली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी असणारे जे कॉम्प्युटर्स आहेत त्या कॉम्प्युटरचे सर्व हार्ड डिस्कही या ठिकाणी सीबीआयने जप्त केले। त्याचबरोबर हा फार्म हाऊस जो आहे तो तब्बल 40 एकरच्या परिसरामध्ये पसरलेला आहे। या ठिकाणी आंबा, काजू आणि नारळाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे आणि सध्या सीबीआय चे पथक जे आहे ते विविध ठिकाणी महेश मोतेवारची ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवत आहे आणि या ठिकाणी असणारं जे काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, जे काही कॉम्प्युटर्स मधले हार्ड डिस्क आहेत ते जप्त करण्याचं काम सध्या सुरू आहे। सध्या कोतवड्यातल्या या फार्म हाऊसवर सीबीआयचं एक पथक दाखल झालं होतं आणि त्यांनी या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करून ती सगळी कागदपत्रे जी आहेत ती सील केलीत। त्याचबरोबर पुण्याच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये महेश मोतेवार विरोधात गुन्हे दाखल आहेत। हे सगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। त्या संदर्भात या सगळ्या सध्याची जी आहे ती चौकशी या ठिकाणी सीबीआयचे पथक जे आहे ते करतंय आणि त्यामुळे सध्या इथल्या कोतवड्याच्या फार्म हाऊसवर ही सीबीआयने या ठिकाणी छापा मारलाय आणि पुण्याचं हे पथक होतं आणि या ठिकाणी 3 हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्र सध्या सीबीआय जे आहे ते घेऊन गेलंय। हा छापा पडल्यानंतर या ठिकाणी असणारे कामगार जे आहेत ते पळून गेलेत, त्यांचा शोध सध्या या पथकाकडून करण्यात येतोय। व्हिडिओ जर्नल निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।